विनंती असेल माझी सगळ्या माझ्या भगिनींना, कॉलेजला जाताना ऑफिसला जाताना हे गंध पुसून जाते. तर लोक म्हणतील देव धार्मिक आहे. आपल्या बुद्धीचा केंद्रबिंदू असा भुवयाच्या वर मध्यस्थानावरती असतो. तिळा एवढा का होईना पण गंध लावत जा. तिळा एवढा का होईना, तिळा एवढी का होईना पण टिकली लावत जा. आपण हिंदू, आपलं बुद्धीचं तत्व, आपल्या कपाळाची पूजा झालीच पाहिजे. पा काही गोष्टी तुम्ही लक्षात देत नाहीत पण सायंटिफिक रिझन सुद्धा आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. महिलांनी हातात बांगड्याच का घातल्या पाहिजेत? ज्यावेळी त्या बांगड्या मागे पुढे होतात त्यावेळी आपल्या नसा मोकळ्या होतात, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. प्रत्येक गोष्टीकडे आपल्याकडे तर्क आहे. पूर्वी बायकांना लग्नामध्ये 7 गोष्टी माहेरकडून भेटायच्या आणि पोरीने लग्न करत असताना पोरामध्ये 7 गोष्टी पाहणं गरजेचं आहे. जेवढेचे लग्न राहिले तेवढे. तो कुलवान असावा, शिलवान असावा, गुणवान, धनवान, ज्ञानवान, विद्वान आणि सद्वान. यातली एक जरी गोष्ट कमी असली त्याला असं भासवायचं जुनं त्याचा 12वीचा एक विषय काढायचा राहिला काही नाही पण भासवायचं त्याला. आणि पूर्वी महिलांना काही गोष्टी भेटायच्या सासरकडून. तिला पहिल्यांदा सासरकडून गोष्ट भेटायची. पहा तुम्ही, एंगेजमेंट कुंकू होत असताना पहिला कुंकवाचा करंडा तिला सासरकडून येतो, बरोबर आहे ना? पौर्णिमेचा चंद्र जसा गोरे तसं तुझ्या संसाराला पूर्णत्व प्राप्त हो, असा त्याचा अर्थ असायचा. चुडा तिला, पहिला चुडा तिला सासरकडून भेटायचा. चुडा सौभाग्याचं जे लेणं सांगितलंय, सौभाग्यवतीचे जे अलंकार सांगितले त्याच्यामध्ये काचेची बांगडी. इतर किती बांगड्या घाला पण त्या मेटलच्या बांगड्यामध्ये एक काचेची असू द्या, एक काचेची असू द्या. पहिला कुंकवाचा करंडा, पहिल्या बांगड्या, चुडा. त्याच्यानंतर तिला सासरकडून गोष्ट भेटायची ती म्हणजे नाकामध्ये नथ. ती मोठी असायची, वठाव पडायची. आता कोणी राहिलं नाही तशा डेंजर घालणाऱ्या, इथपर्यंत पडतात त्या. तिला नथनी म्हणतात बरं का. अशी वर करून चहा प्यावा लागायचा, वर करायची चहा प्यायचा, ती बुडायची ना कशात. तिला म्हणायचे नथनी. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी नथ, त्याच्यापेक्षा छोटा खडा जो चमकणारा मेहबूबा, त्याच्यापेक्षा छोटी चांदणी, त्याच्यापेक्षा आणखीन काय काय येतं मी तुम्हाला सांगत राहीन जसं जसं आठवण तसं. त्या नथीमध्ये मोती असतात. मोती का असतात माहिती? शक्यतो महिलांनी डाव्या करंगुळीमध्ये, डाव्या बोटाच्या करंगुळीमध्ये मोती धारण करावा. पुरुषांनी उजव्या हातामध्ये, उजव्या करंगुळीमध्ये मोत्याची अंगठी धारण करावी. महिलांसाठी म्हणजे सायंटिफिकली चांगली ती. कोणत्या हातात घाला पण करंगुळीत जर घातली आपल्यासाठी तर चांगलीच आहे ती. पुरुषांसाठी तुम्ही उजव्या हातात खडा वापरा मोत्याचा. म्हणजे भविष्य ॲस्ट्रॉलॉजी ज्याला म्हणतात ना, तर भविष्याच्या मानाने भविष्य जर पाहत असले की पुरुष मंडळीचा उजवा हात महत्वाचा असतो, आपल्यासाठी डावा हात महत्वाचा असतो. आपल्यासाठी पुरुषाच्या उजव्या हातावर जर तीर असेल, उजव्या हातावर, तर त्या माणसाला लक्ष्मी प्रसन्न असते. त्याच्या हातात भरपूर पैसा असतो. ज्याची मधली रेषा अशी सरळ मधल्या बोटावर सरळ जाते आणि ठसठशीत असते, पाहून घ्या, पाहून घ्या. जी धनरेषा जर सरळ असेल त्याला पैसा कधीच कमी पडत नाही. पण तुमची उजव्या हातावरची पाहिजे, आमची डाव्या हातावरची पाहिजे बरं का. आपली हाय बॉ डाव्या हातावरची. पुरुषाच्या उजव्या हातावर तीळ पाहिजे, हा तुमच्या डाव्या हातावर तीळ पाहिजे. मोती घातला की माणूस शांत होतो. म्हणून महिलांना ज्यावेळी राग येतो बऱ्याचदा तो कुठे असतो? मोतीची नथ का घालावी? महिलांना ज्या ज्यावेळी राग येतो त्यावेळी तो कुठं असतो? शेंड्यावर असतो, नाकाच्या शेंड्यावर. म्हणून आपल्याला जास्त मोत्याची गरज आहे, शांत राहण्याची गरज आहे. म्हणून मोत्याची नथ घालावी, नथनी. मंगळसूत्र तिला सासरकडून भेटतं. मंगळसूत्राच्या 2 वाट्या म्हणजे सासर आणि माहेर. हे जरी 2 वाट्या असतील पण दोन्हींना ओवणारा दोरा मात्र एक असतो. म्हणजे बरे दोन्ही घरातून आलेले असतील पण विचाराने मात्र एकत्र राहा, विचार मात्र एक करा तर संसार सफल आहे. त्यानंतर पैंजण, पहिले पैंजण बाईला सासरकडून भेटतात. त्या पैंजणाला घुंगरं असतात. मस्त गप्पा हाणायला लागल्या गड्यातून पुढच्या. बोलन तिला तिच्या नवरीची शपथ आहे. आता पैंजण असतात आपल्या पायामध्ये. पहिल्यांदा जी पैंजण भेटतात सासरकडून येतात. सांगू तुम्हाला, उजव्या पायातल्या पैंजणाचा आवाज
म्हणून सासरची इज्जत आहे, आणि डाव्या पायाच्या पैंजणाचा आवाज म्हणजे माहेरची इज्जत आहे. हे बाई, या गावात संसार करत असताना, प्रपंच करत असताना सगळ्या गावातल्या लोकांचं लक्ष तुझ्याकडे असणार आहे, म्हणून दोघाच्या इज्जतीचं भान ठेवून तुला या गावामध्ये नांदायचंय, आयुष्यभर संसार करायचाय. बापाच्याही नावासाठी, सासऱ्याच्याही नावासाठी, नवऱ्याच्याही नावासाठी. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी तर्क आहे गड्या. एकदा प्रेमाने बोला सर्वजण, गोपाल कृष्ण भगवान की. नामकरण झालं त्याच्यानंतर माझा परमात्मा आता हळूहळू लहानाचा मोठं होऊ लागला. कूच बदलली परमात्म्याने, त्याच्या करवट बदलल्याच्या नंतर सुद्धा उत्सव साजरा करण्यात आला. आता परमात्मा हळूहळू रांगू लागला. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तोंड देखी लागसे, रंगणी रंगनाथ तोंड देखी लागसे, रंगणी रंगनाथ तोंड देखी लागसे, रंगणी रंगनाथ तोंड देखी लागसे. तळवे तळहात तळवे तळहात तळवे तळहात. देव रांगला तरी वर्णने हो, देव उभा राहिला तरी वर्णने, देव चालता चालता पडला तरी वर्णने. आम्हाला स्टेजवरून ढकलून देते तरी कोणी विचारित नाही. रांगतो रंगनी चोरी तो लोणी, आवाज थोडा मोकळा करा. धावणी धरी ती गवळणी हो, बांधी ती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी दही दूध भक्षोने कमाल केले, नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा, परतुनी माते धावा कृष्ण आळवा आळवा. परमात्मा हळूहळू रांगू लागले. रांगता रांगता भीतीचा आधार घेऊन चालू लागले. हा ताकद हे तासाच मोठा होत असतो. चालता चालता परमात्मा एक दिवस उभा राहिला आणि रांगत रांगत परमात्मा मैया मंथन करत होती. घुमू घुमू करीती, घुमू घुमू करीती, डेरे घुमती. रांगत रांगत परमात्मा आला आणि मैया मंथन करत होती ना, तिच्या पदराला धरून ओढू लागला. मैया खाली बसली, मांडीवर लालाला घेतलं. सोड रवीचा हात हरी रे, बाळा करू दे रे मर्दना, 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 बाळा करू दे मर्दना. सोड रवीचा हात हरी रे, सोड रवीचा हात हरी रे, बाळा करू दे रे मर्दना, 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 बाळा करू दे रे मर्दना,
तुला देणे चक्रपाणी आता तरी खेळ स्वप्नी